आत्मा नमस्ते सर्वांना. तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जोडून आपल्या जेवणाला आपण ऊर्जा दिली आहे. आपल्या जेवणाला आपण पॉझिटिव्ह एनर्जी दिली आहे. जेवणाला पॉझिटिव्ह एनर्जी दिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बरं बदल झाला, त्या चवीमध्ये काय बरं बदल झाला, आणि त्याच सोबत आपण उद्या सांगणार आहे की एखाद्याला ऍसिडिटी होते वरण खाल्ल्यामुळे किंवा आणखी काही, तर त्याचा काय परिणाम आहे हे मात्र आपल्याला उद्या समजणार आहे. हो ना? येस. पण आता मात्र आपल्याला काय फरक वाटतो आपल्या जेवणामध्ये, मी एका रांगेने सगळे घेऊ. ओके. येस. हा. पहिला नंबर हात जोडले आहे असं तुम्ही नंबर लावून ठेवा मग. ओके. शिल्पा, त्यानंतर पुष्पा, त्यानंतर अनिता, सम्राज्ञी, विद्याताई आणि हर्षदा यांचा नंबर लागला. बोला शिल्पा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी आ, कशाला मी कशाला ऊर्जा दिली हे पण सांगायचं हा. अगदी अगदी. आज मी पिठलं केलेलं. हं, पिठल्याला मी रेकी दिलेली हं. आता. आणि तसं छानच झालं होतं चवदार. पण मी आता लेकीला नेऊन दिलं आणि तिला म्हटलं तू खाऊन बघ कसं लागतं मला सांग. तर ती म्हटली आई छान झालंय पण नेहमीपेक्षा आज छान झालंय आता. असं तिला तो फरक जाणवला त्यामध्ये. आणि आज मला रेकी देताना मला स्वतःला खूप छान एनर्जी जाणवली हाताला. खूप छान व्हायब्रेशन जाणवले. त्या ज्या वाटीमध्ये मी घेतलं होतं त्याला पण मला असं जडपणा आणि असं जाणवत होतं ते पूर्ण व्हायब्रेशन असे खूप खूप छान मला ते वाटलं म्हणजे जाणवलं मला. खूप तर छान. त्याने खरंच फरक पडला. मी पण ते स्वतः खाऊन बघितलं तर खरंच ते खूप छान हे होत होतं जाणवत होतं. ओके, म्हणजे सकाळपेक्षा आताची चव वेगळी होती. अगदी अगदी. येस. खूप सुंदर. खूप छान. थँक्यू शिल्पा. थँक्यू थँक्यू. पुष्पा. माईक सुरू करायला. ओके मायाताई, तुम्हाला शेअरिंग करायचं आहे हा? नाही, आज मायाताईजवळ खायलाच काही नव्हतं म्हणे. आहे. ओके. हा. बरं पुष्पाताई. हं. हा. बोला. मी पोळीच ठेवली होती आणि 1:30 वाजता जेवली होती त्यावेळेसचा नाताळचा त्याच पोळीचा स्वाद मला थोडा वेगळा लागला. थोडी अशी गोडसर लागली ही आणि छान वाटलं म्हणजे वेगळं तिच्यात काही मिक्स केलेलं नव्हतं, कुठली भाजी वगैरे काही ठेवलं नव्हतं. त्याच्यामुळे तिचीच ओरिजिनल चव मला थोडी वेगळी लागली सकाळपेक्षा. खूप छान. मस्त. छान. अनिता. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी सकाळीच भाजी केलेली होती, दोडक्याची भाजी, ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीची चटणी. सकाळीच मी ती खाऊन बघितली होती, मला आज तुम्ही शिकवणार होते म्हणून. मग मी ती आत्ता खाल्ली ना, ती सकाळची भाजी आणि आत्ताच्या भाजीत जरा मला फरकच लागला. खूप छान लागली आत्ताची. सकाळी जरा मला तिखटच वाटत होती, पण आता तिखट नाही, काही नाही, एकदम छान वाटली खायला. खूप सुंदर. खूप छान. थँक्यू. 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 अगोदर तुम्हाला जेव्हा माहिती सांगितली ना तेव्हा एक पॉइंट राहून गेला. आता अनिता ताईंनी सांगितलं म्हणून आठवलं. एखादी भाजी आवडत नाहीये घरच्यांना. ओके. पण ना ती गरजेची आहे आपल्या मुलांना आपल्याला खाऊ घालायची. बरोबर ना? समजा पालक आहे, आहे ना, पालेभाज्या आहे, त्यांनी खायलाच हव्यात. पण ते खात नाहीयेत. तर नक्कीच त्या पदार्थाला एनर्जी द्या. तो एवढा स्वादिष्ट होणार ना की मुलं पुन्हा मागतील. न खायचे ना ते खाणारच. ओके. येस. आपण बायका वेगवेगळ्या त्या भाजीची पोळी करूया, हे करूया, ते करूया, ह्या टेक्निक तर वापरतोच, नक्कीच वापरूया. त्यासोबत ही एक टेक्निक वापरून बघा. नावडत्या भाज्या सुद्धा छान आवडत्या होऊ शकतात. बोला सम्राज्ञी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी स हा संत्र्याचं फ्रूट संत्र घेतलं होतं. नेहमीच खाते मी तसं, पण आज जेव्हा मी रेकी दिली त्याला तेव्हा प्लेट अशी हातात धरल्यावर असं खूप गरम गरम लागत होतं प्लेट पण हातामध्ये. आणि फोड तोंडात टाकल्यानंतर ते एकदम अशी खूप रसरशीत लागली मला एकदम. आणि जसं जसं आतमध्ये घास जात होता तसं तसं असं थंड थंड फील होत होतं. काल जसं फील होत होतं तसंच. खूप छान. मस्त. ओके. खूप छान. नेक्स्ट विद्याताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी सकाळीच भात आमटी केलं होतं मॅडम. सकाळी जेव्हा खाल्लं ना तर हं. त्यापेक्षा आता जे खाल्लं मी त्याच्यामुळे थोडस वेगळं वाटलं मला. आणि बरोबर. आता तुरीचं डाळीचं तर बघावलं ऍसिडिटी पण म्हणजे होती का नाही ते त्याच्यावर काय होईल. आणि सकाळी जरा तिखट वाटत होती पण आता थोडीशी छान वाटली मला. बर.
खूप आणि छान. हातात जे ह्याचे ना गरम पण होत आहे मॅडम, असं ना व्हायब्रेशन पण येतात हा गरम असे. छान. हम्म. येऊ द्या, येऊ द्या, यायलाच हवे, म्हणजे येतात खूप, तिच्या हाताचे. हा, खूप खूप छान वाटलं. खूप छान. खूपच छान. आणि तुम्ही हा मात्र उद्या सांगा तुम्हाला ऍसिडिटी होते का, तर वर्णाने मी सांगते होणार नाही. हा, ओके. येस. ठीक आहे मॅडम. पण बघायचं बिनधोकपणे खायचं. ओके, आपल्याला हा जमत नाही तर थोडस तरी खायचं, काही नाही होत. ओके. हा. नेक्स्ट हर्षदा. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. माझ्याकडे हे जेवण नव्हतं घेतलं, पण मी मुगाची जी डाळ असते ना आपण खातो ती तळलेली, ती घेतली होती. आणि माझा दात दुखत होता, तर ती थोडी कडक असल्यामुळे मला पहिल्यांदा खाता येत नव्हती आधी खाल्लेली, तर पण आता खाता आली. आणि जी तुम्ही म्हटलात ना की आधीची घरची खाऊन बघा, तर ती थोडी खारट वाटली आणि ही कमी खार लागली, जी चवीत मला फरक वाटला खूप. सुंदर. खूप छान. येस, म्हणजे बॅलन्सिंग व्हायला मदत करते, बरोबर आहे ना ताई? हं. येस, खूप छान. मीना ताई. आत्मनमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी मटकीची भाजी आणि पोळी घेतली होती मॅम, हम्म. आणि सकाळच्या चवीपेक्षा वेगळी चव होती. ओके. खूप छान. बघा एवढ्या ऊर्जा देण्याने जर का चव बदलते, तर रोज जर चव छान केली तर जेवणाची मजा येणार ना. सुगरण सुगरण होणार. आता माझ्यासारखं बिझी शेड्यूल असेल, आहेच सगळ्यांचं आपलं, तर स्वयंपाकाकडे खरंच तेवढा वेळ नाही दिला जात. एनर्जी देऊया, एनर्जीने सुद्धा चवीमध्ये बदल होतो. ओके. म्हणून असं म्हटलं जातं की स्वयंपाक करताना गृहिणीने प्रसन्न असावं. ओके. छान व्हायब्रेशन्स द्यावे, एखादा मंत्र जाप करावा. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे, तर ते जे काही व्हायब्रेशन आपल्याकडून निघतात, आपण काय केलं, पॉझिटिव्ह एनर्जी दिली आहे, पॉझिटिव्हिटी क्रिएट केली आहे, छान वाक्य त्याला सांगितले आहे आणि काही सिंबल दिले आहेत, आहे ना, तरीही एवढा बदल झाला आहे. बोला अर्चनाताई, कृष्णादादा, प्रीती पोळ, उज्ज्वला, कृपी आणि मायाताई. बोला. मी साबुदाण्याची वडे खाल्ले आता. सकाळी खाल्ले ना, तर थोडे असे वेगळेच होते, फिक्के होते. आता छान, आता एकदम फरक वाटते. छान. मस्त. मस्त गोड लागून राहिले ते. छान. एक एक जण एक एक पदार्थ सांगतो, एक एक खायला यावं असं वाटते, आहे की नाही? हा. कृष्णा दादा, माईक अगोदर माईक सुरू करा दादा. सकाळच्या जेवणामध्ये आणि आत्ताच्या जेवणामध्ये थोडाफार फरक जाणवला. आत्ताचं जेवण जरा मधुर लागलं, मधुरता जेवणामध्ये वाटली आता, खूप सुंदर. आणि समाधान वाटलं. एक घास खाल्ला तर समाधान वाटलं, हे महत्वाचं. येस, हे पण एनर्जी मधून कोणीच सांगितलं नाही आतापर्यंत. एक घास जरी खाला जणू काही आपण तृप्त झाल्यासारखं असं वाटतं. खूप छान दादा. येस, प्रीती. मी सकाळी तो भात आणि भाजी खाल्ली मेथीची, तर तिची चव आणि आत्ताची चव एकदम वेगळी लागली. आणि माझी मुलगी कधीच मेथीची भाजी खात नाही, तर तिने आता पूर्ण जो भात होता ना वाटीमध्ये, तो पूर्ण फिनिश केला. तिला खूप जास्त आवडला असं ती म्हणते. कशी लागली मेथीची भाजी? कशी लागली? खूप छान. अशीच अशीच छान लागली. खायची आता, हा रोज मेथीची भाजी खायची. ओके. ती कधीच खात नाही मेथीची भाजी, अशी काढून काढून टाकते. आज तिने पूर्ण फिनिश केलंय ते. खूप मस्त. मॅडम, हम्म. मॅडम तिचं नाव बासुंदी बर का. आ? बासुंदी नाव आहे तिचं, बासुंदी. बासुंदी नाव आहे, अरे वा. बासुंदी. बासुंदीने आज मेथीची भाजी खाल्ली का? ओके. हो, थँक्यू मॅम. नेक्स्ट उज्ज्वलाताई मध्ये आल्या काय? हा, उज्ज्वलाताईचा ठीक आहे, एक मिनिट. कृपी, मायाताई, नंतर उज्ज्वलाताई. उज्ज्वलाताई तुमचा नंबर होता आता, नाही ना? हा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी आज केळं घेतलं होतं खायला, हम्म. तर ते स्वीट लागलं मला. जे दुसरं होतं ना, तो थोडा आंबट होता. खूप छान. आणि एनर्जी पण जाणवली हातात, म्हणजे एकी देताना.
येस. आता हळूहळू सगळी एनर्जी आपल्याला छान फील होणार बघा. आपण ना प्रशिक्षणार्थी आहे ना, एक 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 प्रशिक्षण घेत आहे आता. पण बघा मी आज तुम्हाला अन्नाला जेवणाला एनर्जी देऊन दाखवली आहे. याचा अर्थ असा नाहीये की मी परत प्रॅक्टिस करू नये. तुम्ही करत राहा, करत राहा. बरोबर आपल्या हाताचे सूक्ष्म चक्रायण ओपन होतात आणि भरपूर ऊर्जा आपल्याला जाणवते मग. हा, खूप छान. मायाताई, माईक सुरू करा मायाताई आणि बोला. त्यानंतर उज्ज्वला ब्राह्मणे. नाही ना, माईक नाही सुरू झाला ना मायाताई. व्हिडिओ चालू बंद झाला. जमलं. आता व्हिडिओ पण सुरू करा. जमलं जमलं. हा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा ऐका ना नमस्ते. मॅडम, मी ना बिस्किट घेतलं होतं आणि हाताला एवढं व्हायब्रेशन झालं ना, आणि ते खारे बिस्किट होते, इतकं गोड झालं ते, म्हणजे गोड लागत होतं आणि हात म्हणजे असे जड जड वाटत होते. आणि कालचं तुम्ही मला सांगितलं होतं, डॉक्टरकडे काही गेले नाही, मी ते पाणी पिले. ऐका, पाणी पिले आणि माझं पोट एवढं म्हणजे नरम झालं ना की डॉक्टरकडे जायची गरजच पडली नाही मला. आज सगळं दुखणं म्हणजे बाहेर गेलं, असं झालं. थँक्यू म्हणा त्या ब्रह्मांडी ऊर्जेला मायाताई. खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद ना. कारण काल म्हणजे डॉक्टरकडे जायची मला गरजच पडली नाही. ते दिवसभर काल रात्रभर पाणी पिले मी ते, आणि सकाळी पोट बिलकुल क्लिअर झालं. तर बिलकुल म्हणजे छान वाटलं, फ्रेश वाटलं. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुमचं खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. काल पोटावर सूज होती, आज पोट हो, खूप खूप म्हणजे पूर्ण क्लिअर आहे. आज मी सगळं काम केलं, आज इतकं बरं वाटलं, खूप बरं वाटलं. तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप आभारी आहे मी. बस त्या मी तर माध्यम आहे मायाताई, त्या ब्रह्मांडी ऊर्जेचे धन्यवाद मानायचे नेहमी. कारण ऊर्जा तुम्ही माझ्याकडून नाही घेतली, तुम्ही ऊर्जा ब्रह्मांडाकडून घेतली आणि तुम्ही भरली. एवढं लक्षात. ओके. डॉक्टरकडे म्हणजे जायची गरजच पडली नाही मॅडम. तुम्ही बोलले डॉक्टरकडे जा, हे कर, पण काही गरज नाही पडली. कारण एनर्जी एवढं थोडीशी छान वाटलं मला. स्टक एनर्जी वाटत होती. मी म्हटलं कसं आहे, रात्री त्रास होण्यापेक्षा बाबा डॉक्टरकडे जा, आहे ना. थँक्यू. तर बिलकुल जायची गरजच पडली नाही. खूप छान, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू मायाताई. थँक्यू खूप खूप. ताई आता आणखी उज्ज्वलाताई, कविता महाले, लीलाताई, प्रियंका नाझीरकर, निरुपमा आणि मंजुषा. हा, आपले आपले माईक सुरू करून ठेवा, नाही तर बोट माईकवर ठेवा बरोबर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी सफरचंद ठेवलं होतं समोर आणि माझ्या मुलाला खायला दिलं, कारण म्हटलं मला तसं वाटू शकतं, म्हणून मी त्याला खायला दिलं. दिलेलं त्याला खायला, त्याला ते व्यवस्थित वाटलं, दिलं. हे खूप गोड लागते, दोन्ही ह्याच्यात फरक त्याला जाणवला आणि मलाही नंतर ते लेरेकी दिलेलं सफरचंद अतिशय छान लागतं, चविष्ट असं छान गोड गोड लागलं फार. खूप छान, मस्त. मॅडम थँक्यू थँक्यू. लीलाबाई, पहिले तुम्ही. मी शिरा ठेवला होता, तर खूप छान लागला सगळ्यांना. सकाळच्या पेक्षा आता चांगला लागला. छान, खूप मस्त. आणि लीलाताई, पहिले लगे तुम्ही आल्या तर आमच्याशी बोलत नव्हत्या, बोलायला घाबरत होत्या. आता तर एकदम कडक आहे सगळं. तुम्ही बोलायला शिकवलं मॅडम. खरंच मी बोलत नाही जास्त, जसं खूप बोलत नाही, पण तुम्ही बोलायला शिकवलं. असं नका म्हणू, तो त्या ऊर्जेने तुमचा कॉन्फिडन्स वाढवला. तुमच्याकडे पाहून मला तर बोलावंसं वाटतंय. त्या ऊर्जेने कॉन्फिडन्स वाढवला तुमचा, आहे ना. आधी नव्हते मी जास्त. खूप छान. थँक्यू लीलाताई, थँक्यू. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. कविता. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. जेवणाची चव बदलली सकाळपेक्षा. ओके, छान, थँक्यू. म्हणजे छान झाली हे पण सांगा. हो, छान झाली. प्रियंका ताई. आत्मा नमस्ते मॅम. डाळिंब आधी खाल्लं तर एकदम असं थोडं आंबट लागलं आणि आता खाल्ल्यानंतर एकदम गोड लागलं. आणि पोळी घेतली होती आणि डाळ वांग घेतलं होतं, तर वांग सकाळपेक्षा खूप टेस्टी लागलं. आणि चपाती पण मी नुसती खाऊन बघितली, आधी आणि आत्ताच्या चपातीमध्ये पण खूप फरक होता, एकदम टेस्टी लागली. खूप सुंदर, खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू.
हा, सगळ्यांनाच जर संधी दिली आपण शेअरिंगची तर अडचण येईल आहे ना. काही लोकांची संधी घेऊया काढून. सेम असेच अनुभव आहेत सगळ्यांचे की कोणाला आणखी काही वेगळं सांगायचं आहे तर नक्की हात वर करा. ओके, कृष्णा दादाला वेगळं काहीतरी परत सांगायचं आहे, त्यांना परत संधी हवी आहे. ओके, मंजुषा देशमुख यांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे, बोला. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. जेव्हा मी मनोके खाल्ले होते तेव्हा मला चव नाही जाणवली, आणि जेव्हा मी रूम मध्ये लक्षात आलं की माझा चिवडा होता, 1 महिना खालचा होता तो, दीपावलीच्या वेळेस केलेला तो. हा, मी सोबत घेऊन पण बसले मॅडम. तर त्याची चव पहिले काल खाल्ला होता तेव्हा त्याची चव इतकं म्हणजे असा वास येत होता, टेस्ट लागत नव्हतं. पण जेव्हा आज खाल्ला ना तर असं वाटलं की मी आता फ्रेश बनवून आणला घेतली. हा चिवडा 1 महिना खालचा आहे, प्रवासाला घेऊन गेलेला. आज असं वाटलं की मी आत्ता तयार करून आणलेला इथे. खूप येस ताजा आणि खूप फ्रेश वाटलं. येस येस, वेगळा अनुभव आहे ना, खरं आहे. हो मॅडम, खरं खूप छान वाटलं. खूप छान, असं काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करून पाहिलं, जुनी वस्तू घेतली. कारण हा चिवडा 1 महिना खालचा आहे मॅडम. असं वाटलं की मी आज तयार करून घेतलाय. खूप छान, खूप मस्त. छान वाटलं, खूप छान. धन्यवाद मॅडम. धन्यवाद, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणखी कोणी हात वर केला होता? करायचं शेअरिंग, हा बोला. मॅडम, हा, आपण घरामध्ये जेवतो किंवा हॉटेलमध्ये पण जेवतो, हा, त्यावेळेला कधी कधी माणसांचं पोट दुखत नाही अजिबात काही वेळेला. पण आपण काही ठराविक अशा घरामध्ये जर जेवण करायला गेलो तर त्या ठिकाणी जरी थोडं जरी खाल्लं तरी माणसांचं पोट गडबड गडबड करतं, पोटामध्ये आवाज तयार होतो, पोट गच्च होतं. म्हणजे ते रात्रभर म्हणा किंवा दिवसभर म्हणा माणसाला त्रास होत असतो. याचं कारण काय असावं? कारण सोडून देऊया ना, रेखांकन करणं शिकूया. नाही, आता ठीक आहे, पण अगोदर असे प्रकार झालेले आहेत म्हणून तुम्हाला विचारलं फक्त मी. पाणी बदल असेल, काही बदल असेल, ओके, आपण ना चांगला विचार करूया दादा. ओके, एक वेळ आपण एखाद्या हॉटेलमधल्या जेवणाला काही म्हटलं हरकत नाही, पण एखाद्या घरच्या जेवणाला आपण काही नाहीच म्हणूया. आपण असं म्हणूया की पाणी वेगळं असेल म्हणून आपल्याला सहन झालं नसेल, बस एवढा विचार करूया आणि यानंतर मात्र सिंबल रेखांकन करून खाऊया. ठीक आहे, ओके, थँक्यू. मॅडम, ते सर्प मॅडम, असं म्हणा ना, सर्प देवी देवता. अनुभव शेअरिंग करायचे आहेत कुणाला अजून? अनुभव नाही मॅडम, मला बोलायचं. प्रश्न नंतर, प्रश्न रेकॉर्डिंग मध्ये नाही. प्रश्न नाही, एक प्रश्न विचार. हा ना, रेकॉर्डिंग आहे ना सुरू. ओके, एक मिनिट. शिवानी पारकर. शिवानी, कायम फक्त मॅडमकडे बघायचं नाही, असा हात करून सांगायचं ना, मॅडम मला बोलायचंय, मला मनातलं नाही ओळखतायत. बोला शिवानी ताई. तुमचा व्हिडिओ पण बंद झाला अचानक. काय सुरू आहे? हा, बोला बोला शिवानी. तुमचा आवाज नाही येत शिवानी. नाही येत आहे, नाही येत आहे, असू देत, एकाला शेअरिंगची संधी देते. कोणाला देऊया? हा, बोला शिवानी, अनम्यूट. हा, आता बोला. येस येस येस. हा, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा, मी सकाळी भाजी पोळी केली होती, तर त्या चवीतनी आताच्या चवीत फरक जाणवला. एक घास खाऊनही माझ्या जिभेवर अजून चौथी रेंगाळत आहे, स्वादिष्टपणा जाणवला भाजीमध्ये. आणि सकाळी मी सॉरी सॉरी सॉरी, तुम्हालाच म्यूट केलं गेलं हे, बाकीच्यांना करता करता. शिवानी, परत चालू करा माईक तुमचा, तुम्ही बोलताना तुम्हालाच म्यूट केलं मी. आत्मा आत्मा नमस्ते. हा, मी आता फ्लावरची भाजी आणि चपाती घेतलेली आहे. ती सकाळी मी 5 वाजता बनवलेली, पण आता मी खाल्ल्यावर माझ्या जिभेवर एक घास खाल्ल्यावर माझ्या जिभेवर वेगळी चव आली. म्हणजे तो स्वादिष्टपणा रेंगाळत आहे अजून पण 10 मिनिटं झाली तरी पण. खूप म्हणजे सुंदर, फ्रेश चपाती पण फ्रेश वाटते एकदम छान, मस्त. द्वारकाबाई. सकाळच्यापासून छान लागली मॅडम. मी पण गोबीची भाजी आणि चपाती घेतली होती, तर ते हाताला खूप असं गरम गरम जाणवलं आणि भाजी एकदम स्वादिष्ट लागली मला.
बरं. द्वारकाताई, आपल्याला तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधार करायचा आहे की नाही? येस. तुम्ही कार्यक्रमाला येसाल ना, तेव्हा मला वेगळी द्वारकाबाई दिसणार. एवढं लक्षात घ्या. ओके. तशाच तुम्ही आता खूप जास्त वेगळ्या दिसत आहात, सगळ्यांना दिसतेच आहे ते. पण तरीही मला आणखी जास्त बदल हवा आहे. आणि जो काही थकवा वगैरे तुम्ही सांगता ना, तो कुठंच नको आहे मला. कुठंच नको आहे. तर थोडं 5 मिनिटं जर मी चालले ना, तर मला असं खूप असं छातीत खूप त्रास होतो. आणि छातीच्या सोनोग्राफी ते काढलं तर पुढंच रिपोर्ट मध्ये काहीच निघत नाही. काहीच नाहीये तुम्हाला, काळजी करू नका. मग आता ह्या बाजूला छाती कशी धडधड करते, तर ह्या बाजूला धड 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 करते परत. आणि इतक्या जागेत पूर्ण आग होती, बोललं की 5 मिनिटं जरी बोललं तरी आग होती. बरं, आता तुम्ही काय करायचं द्वारकाताई, रोज पाण्याला आणि जेवणाला ऊर्जा देऊनच जेवण आणि पाणी घ्यायचं. हो. ओके. हा. आणि रोज 10 मिनिटं फिरायला जा. काहीच होत नाही, 10 मिनिट रोज फिरायला जा. हा. मी रोज. घरात नाही, घरातल्या घरात नाही, थोडस बाहेर. हे बघा, रोज आता 5 मिनिटामध्ये दम येतो की नाही, तर 5 मिनिटं जायचं आणि कुठेतरी बसायचं आणि परत 5 मिनिटं यायचं, पण बाहेर. ओके. तुम्ही जाऊ शकता, मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही जाऊ शकता, काळजी करू नका. ओके. तुम्हाला काहीच होणार नाही. हे एवढं दोनच मॅडम हे ना, पण बोललं की एवढा त्रास होतो असं वाटतं कशालाच बोलली मी काय माहिती. एवढं खूपच धड धड आणि खूप आग होती जोरात. हा. तर मग एक काम करत चला आता. बोललं की त्रास होतो ना, तर तुम्ही काय करा, ओमचा उच्चार आहे ना रोज, ओम, हे ओंकार रोज 11 ओंकार करत चला. ओके. 11 करा, मग नंतर 21 करा आणि थोडेसे वाढवत वाढवत जाऊया आपण. ओके. बघा तुम्हाला कसं आहे ना, आपण एक 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 गोष्ट वाढवूया. आता खूप जास्त बदल झाला आहे. आता आपण मेडिटेशन करतो आहे, पण आपण हे बोलण्याची पण ऊर्जा वाढवूया ना. ओके. तेव्हा ते विशुद्ध चक्र ओपन होईल. छान. काहीच नाही होत तुम्हाला. अरे, तुम्हाला काहीच झालेलं नाही द्वारकाबाई, पहिली गोष्ट. काहीच नाहीये. एक मिनिट. थँक्यू सगळ्यांना. बघा, मला एवढं म्हणायचं आहे की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आहे आणि आपण आता जेवणाला फक्त 2 मिनिट ऊर्जा दिली, तर 2 मिनिटाच्या ऊर्जेने अर्ध्या तासाचे एक्सपिरियन्स शेअर केले आपण सगळ्यांनी. दररोज जर जेवणाला ऊर्जा देत राहिलो तर अनेक गोष्टींमध्ये आपल्याला आपला बदल जाणवेल. जर मायाताई कालचं एवढं तुमच्या समोर आहे, मायाताईला मीच तुमच्या समोर सांगितलं की डॉक्टरकडे जा, सांगितलं ना, त्यामुळे मॅडम पोटाला हे झालं ते झालं, बेड लावलाय, किती साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या. जर का त्यांना बदल वाटू शकतो, तर छोट्या मोठ्या गोष्टी, नक्कीच मोठी गोष्ट आहे तर आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागेल. डॉक्टर देवच आहेत आपल्यासाठी, त्यांच्याजवळ त्या टेक्निक उपलब्ध आहेत सगळ्या गोष्टी शोधण्याच्या, काय झालेलं आहे. पण ताईंना पण मी सांगितलंच होतं की डॉक्टरकडे जा. पण त्यातल्या त्यात मला एवढं सांगायचंय, जर का अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर आपणच आपल्याला स्वतःला ऊर्जावान करू शकलो, तर फक्त छोट्या मोठ्या गोष्टी करायच्यात आपल्याच ऊर्जेचा. मी काय माझ्याजवळचं काही दिलं तुम्हाला? काही जादू शिकवली नाही, काही मंत्र वेगळा वगैरे काही नाही ना. आतापर्यंत आपण रेकीला आलो तेव्हापासून ओम या मंत्राशिवाय ओमच सांगितला पहिला आहे ना. अजूनही काही कोणालाच काहीच सांगत नाही आणि सांगणार पण नाही. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा. या ऊर्जेचा मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा वापर करावा माझ्या आरोग्यासाठी, माझ्या मनासाठी, हे शिकत आहे आपण. किती प्युअर आहे. कुठे अंधश्रद्धा दिसली तुम्हाला? कुठंच नाही. आपण फक्त आहे ना आपल्या माइंडची भाषा शिकत आहे. आपल्या माइंडची भाषा आणि आरोग्यशास्त्रानुसार माझ्या शरीरासाठी या ऊर्जेचा वापर कसा करायचा हे शिकत आहे. अजून आपण इतरांसाठी कार्य केलंच नाही. आणि मी पुन्हा सांगते, इतरांनाही रेकी देणे म्हणजे फक्त आरोग्य संपन्नतेसाठीच आहे. दुसऱ्यामध्ये बदल व्हावा, ती व्यक्ती चांगली व्हावी, याच्यासाठी रेकी देता येत नाही. आपल्याला चांगलं व्हावं लागतं. आपण चांगलं झालो की आपोआप समोरचे लोक चांगले होतात. एवढं लक्षात असू द्या. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. पियुषाने काहीतरी मेसेज टाकलाय. पियुषा बोलायचं आहे, काय म्हणते पियुषा? सापडलीच नाही मला तर पियुषा. हा, ठीक आहे, जाऊ शकतेस पियुषा. ओके. तर बघा,
अशा प्रकारे आपण ऊर्जेचं आभार मानूया, पण ना नेहमी कृतज्ञ राहा. जेवढं कृतज्ञता आपल्यामध्ये असेल, जेवढं आपण थँक्यूनेस मध्ये असू, तेवढं आपण जास्त ऊर्जा देऊ शकतो कोणत्याही गोष्टीला. एवढं लक्षात घ्या. राग, शिवेश्राप, एखाद्याबद्दल वाईट भावना आपल्याकडून ऊर्जा जाऊ देत नाहीत. आपल्यामध्ये प्रेमाचा साठा असेल, आपल्यामध्ये ती दैवीय ऊर्जा असेल, तर आपण ती ऊर्जा आपल्या प्रत्येक गोष्टीपर्यंत पुरवू शकतो. ओके, थँक्यू सगळ्यांना. थँक्यू.